नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील न्यायव्यवस्था हा विषय बघणार आहोत. न्यायव्यवस्था हा विषय अतिशय सोपा व सहज लक्षात राहणारा घटक आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास प्रश्न चुकणार नाहीत. आजचा व्हिडिओ हा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा व्हिडिओ आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते आहे? देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय हे देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देत असतात? भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देत असतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ देत असतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कार्यकाळाची वयोमर्यादा किती वर्ष असते? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कार्यकाळाची वयोमर्यादा किती वर्ष असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा 65 वर्ष. 65 वर्ष एवढी वयोमर्यादा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या कार्यकाळाची असते. प्रश्न क्रमांक 4 आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार असतात. प्रश्न क्रमांक 5 आहे, श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 50वे. 50वे सरन्यायाधीश हे श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे आहेत. श्री धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे 50वे तर उदय रमेश लळित हे सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे. पुणे या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे हे एकूण 3 आहेत आणि ही 3 खंडपीठे 1 छत्रपती संभाजीनगर, 2 पणजी आणि 3 नागपूर येथे आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेली निर्णय ही देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेली निर्णय ही देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 141. अनुच्छेद 141 अन्वये घटनेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेली निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. कलम 141 अन्वये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा हा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. प्रश्न क्रमांक 8 आहे, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. प्रश्न क्रमांक 9 आहे, पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवलेले नाही. पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवलेले नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लीला सेठ. लीला सेठ यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवलेले नाहीत. लीला सेठ ह्या महाराष्ट्रातील असल्यामुळे महाराष्ट्रातील व्यक्तीने लीला सेठ यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद हे भूषवलेले नाही. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॉलेजियम प्रणाली. कॉलेजियम प्रणाली ही न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संसद. संसदेला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे? अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता. कोलकाता हे अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय राज्यघटनेत कलम 315 खालीलपैकी कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना. राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना याच्याशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम 315 आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुकुमार सिंग. सुकुमार सिंग हे सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे, सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे लक्षात ठेवा, भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल. राज्यपाल हे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करत असते. राज्य लोकसेवा आयोग MPSC अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतो. ही नेमणूक राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने करत असतात. हे लक्षात ठेवा, अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात, पण ही नेमणूक राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करत असतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1993.
1993मध्ये भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली. प्रश्न क्रमांक 20 आहे, मत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडतात? मत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नोटा. NOTA हा पर्याय मत द्यायचे नसेल तर निवडत असतात. नोटा NOTA नॉन ऑफ द ॲबो हा पर्याय 2013 पासून चालू आहे. जेव्हा मतदाराला उमेदवाराला मतदान करायचे नसते तेव्हा नोटा हा पर्याय उपलब्ध असतो. जर नोटा सर्वाधिक मत मिळाले तर त्या ठिकाणी पुन्हा मतदान होत नाही. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.